मित्रांनो, तुमचा हरेश ब्लॉगर. तर मित्रांनो, माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणताल की आता आपलं वर्ष झालं आणि तो आता शुभेच्छा देतोय. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की 30 पाशी आपले नवीन वर्ष नाही, आपलं हिंदू भावाचं मित्रांनो आपलं गुढीपाडवा हा फक्त नवीन वर्ष आहे. कारण की म्हणजे आपण इंग्रजी काळातलं नाही मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला. त्यामुळे आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा ह्या गुढीपाडव्यालाच घेतल्या पाहिजे, गुढीपाडव्याला दिल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा. कारण की आपण हिंदू मित्रांनो, कारण की आपण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मित्रांनो आपण गुढीपाडव्या दिवशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो. कधी लक्षात ठेवा की आपला 30 आपण 30 म्हणजे आपण नॉनव्हेज खाऊन मित्रांनो तिथं आपण तिथं म्हणजे आपण नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करतो. तर मित्रांनो, आपण हिंदू असल्यामुळे मित्रांनो आपण गुढीपाडव्याचं नियोजन म्हणजे गुढीपाडव्याचा उत्साह हा पोळ्या खाऊनच म्हणजे गोड दोन खाऊन मित्रांनो साजरा केला पाहिजे. कारण की माझ्या प्रत्येक हिंदू भावाला हीच विनंती आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, नवीन वर्षात तुम्हाला नवीन काहीतरी नवीन असं एक ध्येय करा की भावानं आपण त्यासाठी एक वर्ष पूर्ण काम केलं पाहिजे. कारण की कसं आहे, एक येणारं प्रत्येक वर्ष आपल्याला काय ना काय शिकवून जातं, काय ना काय सांगून जातं की आपण आयुष्यात कसं जगायचं, काय करायचं, किती स्ट्रगल करायचं, किती संघर्ष करायचा, कसं आपलं म्हणजे आपण स्वतःला इम्पोर्ट करायचं म्हणजे चेंज करायचं, बरोबर आहे. तर मॅडम तुम्हाला शुभेच्छा. आशा राखेल की मित्रांनो की तुम्ही आयुष्यात नवीन काहीतरी करा. तर म्हणजे तुमचं असं आयुष्य की पूर्ण म्हणजे असं बदलून जावं. म्हणजे कमी कमी तुम्ही 1 वर्ष असं स्ट्रगल करा मित्रांनो की तुमची आयुष्याचं संघर्षाचं शेवटचं वर्ष असेल. तर तिथून पुढे तुम्हाला मित्रांनो संघर्ष करावं लागेल, फार काही लिमिट पण करावं लागेल. तर म्हणजे माझ्यावर तुम्हाला शुभेच्छा एवढं राहतील की तुम्ही आयुष्यात संघर्ष करताना मित्रांनो 1 वर्ष असा संघर्ष करा ना की 2000 म्हणजे पुढचं वर्ष तुमच्यासाठी यशाचं वर्ष ठरलं पाहिजे. तर मला तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा एवढं द्यायसाठी मित्रांनो, तुम्ही आयुष्यात किती करताना मित्रांनो फक्त एक विचार करा की आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी संघर्ष करून मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. तर म्हणजे तुम्ही आता म्हणसाल की काय काय तर सांगतो, पण मित्रांनो काय सांगत नाही मी. कारण की कसं माहिती आहे का, म्हणजे तुम्ही आता मला सांगा, आपण संघर्ष आपल्याला माणसाला कायमस्वरूपी म्हणजे आयुष्यात संघर्ष या माणसाचा आहेच. म्हणजे कुठला सजीव असा नाही त्याला संघर्ष नाही, बरोबर आहे. तर म्हणजे माझं तुम्हाला एवढं म्हणणं आहे की मित्रांनो, तुम्ही त्या काळापर्यंत संघर्ष करा, काय विषय नाही. पण तिथं पुढं तुम्ही मित्रांनो तुम्हाला म्हणजे आपल्या मनाला तरी कमीत कमी आपण स्वतःला की इम्पोर्ट केलं पाहिजे भावनं. काय नाही, आता मी 1 वर्ष मस्तपैकी म्हणजे एकदम म्हणजे खतरनाक काम करणार आहे. पुढच्या येणाऱ्या काही वर्षात मित्रांनो मी यशाच्या शिखरापर्यंत तर माझा कोणी हात पकडू शकत नाही. तर हे वर्षात मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला एकच संदेश आहे की तुम्ही एक दिवस स्वतःला सिद्ध करा की जगानं म्हणलं पाहिजे की बास एवढंच, की भावानं एवढं करून दाखवलं. तर मला आता व्हिडिओमध्ये म्हणजे कसं आहे माहिती का, बोलायला तर लय काय काय, पण नवीन वर्षासाठी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर असं तुम्ही कायमस्वरूपी हसत राहा, हॅपी राहा, तुमच्या फॅमिलीला पण मित्रांनो माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा द्या. तर जय महाराष्ट्र, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला.